नमस्कार. आज बनवूया आषाढ विशेष गव्हाच्या कापण्या. गव्हाच्या कापण्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे 2.5 वाटे आहे ना गव्हाचं पीठ घेतले. ह्या वाटीने 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतले. अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतले. 1 वाटी गूळ घेतलाय. ही बडीशोप ना थोडीशी मोठी वाटून घेतलेली आहे. हे सुंठ पावडर घेतली. खसखस घेतलेली आहे. मीठ घेतलेलं आहे. गुळाचा ना पाक करून घ्यायचा आहे. हा 1 वाटी गुळ घेतलाय. अर्धी वाटी पाणी घेतले आणि याचा पाक बनवून घ्यायचा आहे. आता गुळ ना पूर्णपणे विरघळला पाहिजे पाण्यामध्ये, असा वितळून घ्यायचा आहे त्याला. पूर्णपणे ना वितळलाय. आता याला ना थोडंसं थंड करून घ्यायचंय. हे 2.5 वाटी ना गव्हाचं पीठ घेतले, हे टाकून घ्यायचं. अर्धी वाटी ना चना डाळीचं पीठ घेतले. हे दोन्ही पीठ ना मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावर ना कडकडीत केलेले ना गरम तेल टाकून घ्यायचे, म्हणजे कापण्या एकदम खुसखुशीत होतात. हे कडकडीत गरम केलेले तेल टाकून घ्यायचं, असा आवाज आला पाहिजे आणि हे मिक्स करून घ्यायचं. हे हातानेच असं ना पूर्णपणे तेल ना सगळ्या पिठाला चोळून घ्यायचे. असं सगळ्या पिठाला ना तेल चोळून घेतले. आता याच्यात ना बडीशेप टाकून घ्यायची, सुंठ पावडर टाकायची, मीठ टाकून घ्यायचंय. हे सगळं पहिले मिक्स करून घ्यायचं. आता गुळाचं पाणी ना याच्यात टाकून घ्यायचं, पण गाळून घेऊन टाकायचं, कारण याच्यात काही माती वगैरे असली तर ती निघून जाईल. थोडं थोडं करूनच टाकायचं आणि मळून घ्यायचं. आता थंड झालं का मग मळता पण येतं ते व्यवस्थित. एकदम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा याचा. पीठ ना मळून झालंय, घट्ट असा गोळा मळून घेतलाय आणि हे आता ना लाटून घेणार आहे, नाहीतर पुन्हा गोळाला पाणी सुटतं. एक कुंडा घेतलाय आणि आता याला लाटून घ्यायचं. एवढं लाटून झालंय. आता ना याच्यावर खसखस लावून घ्यायची दोन्ही बाजूने आणि आता लाटून घ्यायचंय, म्हणजे खसखस आतमध्ये बसली जाईल ती. दुसऱ्या बाजूने पण खसखस अशी ना लावून घ्यायची आणि लाटून घ्यायचे. थोडीशी जाडच लाटून घ्यायची. हे लाटून झालंय. आता ना कापून घ्यायचे याला. हे लाटून झालंय, कापणे करून घेऊ आता याच्या. शंकरपाळी सारखं नाही कापून घ्यायचं, अशी कापून घ्यायची. आता ना मी सगळ्या कापून घेते. मस्त अशा ना सगळ्या कापून झाल्यात आणि एकदम सुटसुटीत झाल्यात. आता तळून घेऊ. तेल तापले, मी एक सोडून बघितली होती. आणि हे स्लो गॅसवर तळून घ्यायच्या. तळल्यामुळे ना ती आतून कच्ची राहण्याची आणि लवकर लाल होण्याची शक्यता असते, म्हणून स्लो गॅसवर तळून घ्यायचं. आणि हे ना आषाढ महिन्यातच केल्या जातात. हे ना अशा मस्त असे ना स्लो गॅसवर तळून घेते. अजून याचा कलर थोडासा डार्क होऊन जाईल. आणि ह्या बऱ्याच दिवस जास्त करून ठेवल्या तरी मुलं खूप आवडीने खातात. ह्या खूप छान लागतात खायला. आता मी ना याला काढून घेणार आहे, कारण हे गरम असताना अजून ना याची शिजण्याची प्रोसिजर चालू असते. ह्याला तळून झाल्यात. आता मी ना ह्या काढून घेते. याचा कलर असा दिसत असला तरी अजून ना त्या गरम आहे, अजून त्याचा कलर डार्क होतो. बाकीच्या राहिलेल्या पण ना तळून घ्यायच्या. हे सगळे ना तळून घ्यायच्या. स्लो गॅसवर तळल्या खूप छान होतात ह्या खरपूस. कापण्याला सगळ्या तळून झाल्यात. आता प्लेटिंग करून घेऊ.